पुढची बातमी आहे बीडमधून। बीडच्या वडवणी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आणि या पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत देखील गटारं तुंबली आहेत। परिणामी नाल्यांचं पाणी थेट कृषी सेवा केंद्रांमध्ये घुसलं। दुकानात पाणी शिरल्यामुळे खतांची पोती, सोयाबीन आणि कापसाच्या पिशव्यांचं प्रचंड नुकसान झालंय। या आसमानी संकटामुळे कृषी दुकानदारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय, तर व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण। मुसळधार पावसामुळे जे नालीतलं पाणी पुढे बांधकाम चालू आहे त्याने आज अनधिकृतरित्या वाळू रस्त्यावर टाकली। रस्ता काय झालेला आहे, जे डिवायडर आहे नाली फुटलेली, फुटून ते ब्लॉक झाले। ब्लॉकमुळे सगळं पाणी आलेलं आहे। शेजारी जे अनधिकृतरित्या ते बांधकाम चालू आहे त्याची कसली परवानगी नाही, नगरपंचायतकडे नाही, आणि त्यांनी रस्त्यावर वाळू टाकली, नालीवर टाकले, त्यामुळे ती नाली बंद झाली आणि त्याच्यामुळे काय झालं, ते सगळं पाणी आलेलं आहे। गुडघे कमरेत पाणी होतं आतापर्यंत, जवळपास 500 पोत्याचं नुकसान झालेलं आहे।